नमस्कार, डी 24 तास ते न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। आज आपण एका गावामध्ये आलोय आणि आगळी वेगळी बातमी आपण तुम्हाला दाखवतोय। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी जी महिला बसते, या ठिकाणी एक बालक 1 वर्ष अगोदर या ठिकाणी सापडला होता आणि आज तो लहानाचा मोठा झालाय। नेमकं प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया। ताई, काय नाव आहे आपलं? रामबाई रवींद्र सोनवणे। रामबाई रवींद्र सोनवणे यांचं नाव आहे महिलांचं। काय सांगणार या मुलाचं नाव काय? स्वप्नील। स्वप्नील कुठे सापडला होता? हा, नदी काठला सापडला। किती वर्षापूर्वी? लहान असताना, एवढा असताना सापडला। लहान असताना याला त्याची आई ठिकाण सोडून गेली। तर बघूया किती लहान गोंडीस बाळ आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, आजी बाबा आहे, त्यांनी 1 वर्ष अगोदर त्याचा एक मोठ्या प्रमाणामध्ये बर्थडे देखील या ठिकाणी केला। बाबा, काय सांगणार, काय करता तुम्ही? तुम्ही काय करता? कोण? काय काम करतात? काही नाही, घरी जातात, हात पाय दुखतात हातपाय दुखतात, घरी जातात। शेती वगैरे आहे का? शेती नाही, काही नाही। कुठे सापडला हा मुलगा? हा, नदी नाला नदी या ठिकाणी तो सापडला। आणि आज लहान लहान मुलं तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या एक योजना असतात, योजनेच्या अंतर्गत प्रत्येक मुलाला शिकण्याचा सवरण्याचा अधिकार असतो। ही देखील एक मुलगी आहे आणि ह्या ठिकाणी जो मुलगा आहे याच म्हणजे यात आज सांगायचं तात्पर्य असं आहे की कोण कोणासाठी आज या धावपळीच्या जीवनामध्ये जीवन जगतं, परंतु आज ही जी आई आहे त्या मुलाला सांभाळते। तुम्ही याला काय शिक्षण वगैरे देणार आहे का? मग देणार ना, शिक्षण वगैरे बटा देणार त्याला। कुठल्या याला शासनाकडून कुठली निधी वगैरे मिळाली आहे का? नाही, कुठंच नाही अजून। अंगणवाडीची बाई येते का? येते ना इथं। याला शाळेत टाकणार का? मग टाकणार ना। असं ना? काय नाव आहे याचं? स्वप्नील। स्वप्नील याचं नाव आहे। अंगणवाडीमध्ये त्याला शिकण्यासाठी आणि ज्यावेळेस तो लहान होता त्यावेळेसच त्याला ह्या ठिकाणावरून घेऊन आलेले होते आणि आज तो 1 वर्षाचा पेक्षा जास्त 1 वर्षाचा झालाय वाटतं। आणि शासनाने योग्य ती याला ती सुविधा दिली गेली पाहिजे। या धावपळीच्या जीवनामध्ये असं एक कुटुंब आहे, या ठिकाणी बघू शकता, हे कुटुंब आहे एका मुलाला चांगल्या पद्धतीने पालन पोषण करतायत आणि एक दिशा देण्याचं काम देखील त्याच्या आईच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। शिक्षण आणि त्याला ज्या ज्या फॅसिलिटी लागेल ते करण्यासाठी देखील त्या तत्पर आहे। शासनाने योग्य ती माहिती घेऊन यांना शिक्षणासाठी असो, इतर व्यवसायासाठी असो, त्याला शासनाने मदत केली पाहिजे। कॅमेरामॅन निलेश जोलेसह जॉनी पवार, डी 24 तास चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।